हाय हॅलो नमस्कार. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्हाला तर समजलं असणार आहे की सक्षमीचं इंजेक्शनला तिला कसा त्रास झाला आणि काय नाही डॉक्टरांनी कोणतं औषध दिलं होतं कोणतं नाही. आणि आम्ही ते डॉक्टरांच्याच मर्जीने दिलेलं आहे, म्हणजे किती डोस द्यायचा काय काय काय. सो तुम्ही पण तसंच द्या. डॉक्टर आपल्याला देताना सांगतात की किती वजन वगैरे वेट वगैरे करूनच त्याचा डोस असतो, असा विषय असतो. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा आम्ही काय काय करणार आहे. आणि आज मी जाणार आहे बाहेर प्रतीकसोबत थोडीशी शॉपिंग करायला. आम्हाला शॉपिंग करायची खूप दिवसापासून घ्यायचे होते, मला कपडे वगैरे घ्यायचे होते. आणि ऑनलाईन जे ड्रेस मागवले होते मी ते तर अजून काय आलेले नाही आहे. बहुतेक आज किंवा उद्यामध्ये येईल, ते दिसतंय पार्सल निघालं आहे पण अजून तर आलेला नाही आहे. बघू आता कधी येतं ते. पण प्रत्येकला म्हटलं जे ऑनलाईन कपडे ते येतील बाबा कधी यायचे तेव्हा. पण आपण अजून काहीतरी इथून जवळूनच जाऊन घेऊया. मला कपडेच नाही आहेत मला फिटिंगसाठी, कम्फर्टेबल कपडे. आणि ह्या गरमीमध्ये हे पण नको वाटते मला घालायला, असं नाही का, असे कपडे पण नको वाटतं ते घालायला. जडवाले असे नाही का, हलके असे एकदम पातळ कपडे नसतात का, तसे टाईपमध्ये काय भेटलं तर त्याला म्हटलं आपण घेऊन येऊया. तर चला आज मला खूप जास्त भरपूर काम आहेत. हे दिसतंय तुम्हाला माझ्या मागचे हे जे सगळे पडदे वगैरे आहेत, हा दरवाजाचा पडदा, हे सगळे पडदे मी धुवायला काढले ते आज. आणि माझं अर्धं काम झालेलं आहे करून. खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण की एवढा वेळ मी कामच करत होते. कपडे धुतले सक्षमीचे, परत आमच्या कपड्याची मशीन लावली. सक्षमीचे कपडे हाताने धुवायला लागतात, त्यांना एक बादली भरून कपडे होते तर ते सगळे हाताने धुतले मी. त्याच्यानंतर आहे ना खालच्या कपड्यांची मशीन लावली, म्हणजे खालच्या रूममधले कपडे येतात त्याची मशीन लावली. हे पडदे मशीनला लावले सगळे. आणि आता तुम्हाला दाखवते कपडे किती आहेत. वाळत टाकायचे कपडे केवढे आहेत, एवढे सगळे कपडे मला आता वाळत टाकायचे ते. त्याच्यामध्ये मी सक्षमीला बघत होते, तिला दूध वगैरे पाजून आता ना तिला मस्त झोपवलं, कपडे वगैरे तिचे चेंज केले. तिला आता आंघोळ घातलेली नाही आहे कारण की तिला आता वॅक्सिनेशन झाले म्हणून आहे ना 2 दिवस ताप होता म्हणून आंघोळ काही तापात घातलीच नाही तिला. त्याच्यामुळे आज बघू तिला ताप एकदम कमी आहे, ती एकदम खेळती हसती मस्त, तिचे पाय वगैरे हलवती, तिला काही आता नाही का दुखत नाही आहे. पण बघू आता ताप किती राहतो आहे आणि किती. तिचं आता तर लेवलमध्ये ताप आता नॉर्मल आहे, टेम्परेचर वगैरे सगळं चेक केलं मी, आता एकदम नॉर्मल आहे ती पहिल्यासारखी. पण मग मावशी काय म्हणतात ते बघायला लागेल आता आंघोळीचं. मावशी तर घालच म्हणतील कारण की 3 दिवस झालं ना आंघोळ नाही तिला. 1 दिवस आमच्याकडे पाणी होतं म्हणून आंघोळ राहिली. त्याच्यानंतर आम्ही तिला वॅक्सिनेशनला घेऊन गेलो, मग आता 2 दिवस म्हणजे असे 3 दिवस तिला आंघोळ काय घातली नव्हती. मग तिला मी पुसून घेतलं आता गरम पाणी आणि कपड्याने पुसून घेतलं मस्त, नटापटा करून कपडे चेंज करून तिला बसवले. आता ती खेळता ती झोपणार आहे, आता झोपेला आली आहे. आणि चला आता बडबड खूप झाली, तुम्हाला दाखवते किती काम आहेत मला. आता सक्षमी तर खेळायला लागली आहे एकटीच, म्हणजे आता ती थोडीशी झोपते आणि थोडी खेळतीये. त्याच्यानंतर आम्ही बेडशीट वगैरे सगळं आज चेंज केलं घरातलं मस्तपैकी. इथले पडदे लावलेत मशीनला. त्याच्यानंतर हे बेडशीट पण चेंज केलं मी आत्ताच, दुसरं बेडशीट परत अंथरलं. आणि आता तुम्हाला दाखवते, हे बघा हे एवढे सगळे कपडे आहेत ना, फुल बादली भरली आहे बरं का, थोडी पण जागा नाहीये. 2 दिवसाचे कपडे आहेत, ही मला सुकत टाकायचे. आता ही सक्षमीची मी आहे ना आता एवढी बादली भरून कपडे धुतली बरं का. कपडे वळते सगळं, ही बादली बघा केवढी आहे. ही धुतली, ते धुवायचंय मला अजून. ते जे तिला आपण घेतो ना उचलून कॅरी करतो ते. परत ती जेवढी कपडे धुवायची निघली आहेत आत्ता चेंज केलेली कपडे तिची ती धुवायची परत मला. आणि त्याच्यानंतर हा किचन आवरला थोडासा मी. परत हे कपडे मशीनला लावले ते. आज मला आज वाटते की माझा पूर्ण कपड्यांचाच दिवस आहे. कपडे 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 चाललेत नुसते माझे. अजून झाडू बाकी आहे देवा. आणि आता मला असं झालंय मी कधी पडणार आहे. खूप वैताग आलाय मला. असं वाटतंय की झाडू मारून मशीन होसपर्यंत मी पडावं, मग सगळे कपडे एकदमच सुकत टाकावी. पण नको यार, सक्षमीचे कपडे सुकणार नाही. पहिले तिची वाळत टाकते कपडे, मग आमची टाकते. तर गाईज आज आम्ही खूप दिवसानंतर सक्षमी सोबत ब्लॉग मध्ये घेतलेले आणि सॉरी आणि आज आम्ही सक्षमी सोबत कॉन्टेंट शूट केलंय. आज येस, सक्षमीला घेऊन 2 व्हिडिओ शूट केले आम्ही आज. तुम्ही ते शॉर्टला आणि इंस्टाग्रामला बघणारच आहे. आणि तुम्हाला आज दुसरा दिवस आहे ना, तिसरा आज तिसरा दिवस आहे इंजेक्शनचा. सगळं नॉर्मल आहे. खूप लोकांनी सांगितलं होतं खूप दुखतं किंवा काही, खूप तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगितला होता. पण सक्षमी जशी नावाप्रमाणे सक्षम आहे तशीच ती आहे, एकदम स्ट्रॉंग गर्ल आहे. तर आवडली का तू? हो मी करतो. आवडली सांग ना. रॉंग हातात धरलंय ना मी. थांब जरा, मी पण रॉंग हातात जाईल. चांगली पकडतो ना इकडं. माझे पिल्लू कोण दिसलं?
आता घेतलं पप्पांनी. आणि सक्षमी किती दिवस पण दाखवती? आतापर्यंत 2 वाजल्यापासून ते आतापर्यंत लागली. 2 वाजल्या मी जेव्हा तेव्हापासून जागीच आहे. हो मी 1:30 वाजता आलोय. 1:30 वाजल्यापासून जागीच होती. पायल पाचती तरी झोपत नाही, पायल पाचती तरी झोपत नाही. तर मागाशी व्हिडिओ करता करता आता हातात घेऊन व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघताल ती मी आपला असं पायल जोपर्यंत होतो तोपर्यंत आपला असं खेळत होतो. जी मॅडम अजून झोपली. आता एवढी मी बडबड करतोय. हा सक्षमीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही स्वागत आहे गाईस. तिने पण हातावरती केलाय. हा केलंय बाळा केलंय. तू जास्त वळवळ करू नको बरं ना. तर सक्षमी 2 मिनिटात लगेच पेंग यायला धरली तिला अशी 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 केली झोपली लगेच. आणि तुम्हाला जे सांगायचं होते की वॅक्सिनेशनचं झोप पण आली. आमचं रुटीन सगळं चेंज झालेलं आहे. आम्हाला दुपारच्या भरपूर झोप आली याच्यात भरपूर. पण आज म्हणलं पायल नको कॉन्टेंट शूट करू आपण. आपलं काम मागं राहतंय. आपले जे लोक आपल्या ज्यासाठी बघतात त्या गोष्टी आपल्या मागे राहिल्यात. आपण जर त्या गोष्टी केल्याच नाही तर लोक आपल्याला आता बघणार कशी. त्यामुळे म्हणलं थांबा सक्षमी ठेवून नको लगेच खाली. थोडा व्लॉग घेऊ आपण कारण व्लॉग आपले काय होत नाहीये. आणि काय झालं विषय मला आता ना इंग्लिशचं सांगायचं राहिले मेन. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ना बाबा की असं असं होतं तुमचा एक्सपिरियन्स पण सक्षमी तसं काय झालं नाही. फोड वगैरे काढलं नाही, पाय वगैरे तुटला नाही. ताप हा नॉर्मली येतो म्हणून फेस फूट झाला होता. आणि म्हणलं तोपर्यंत सक्षमीला ठेवून टाकू. तिला तोपर्यंत ताट कळवायची गरज नाहीये. तिला झोपून द्यायची झोपली तर इंजेक्शनचं 3-4 दिवस मी असंच बोलते. इंजेक्शनचं सांगायचं होतं की सक्षमी एवढं त्रास नाही. आम्हाला डॉक्टरने फक्त आणि फक्त पॅरासिटामॉल असं औषध सिरप आहे तो दिला होता फक्त तापासाठी. खूप लोकांनी सांगितलं आम्हाला थर्मामोल कसा काहीतरी क्रीम आहे क्रीम लावा ते. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं रे की लय तुला दुखलं म्हणजे ती क्रीम कशी थंड पडती पाहायला लावली तर मग त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ही ट्राय करा वापरा जर खूप त्रास झाला तर. असं त्यांनी सांगितलं होतं एका ताईंनी. नाही मी बघितलं म्हणतं खूप जणांचे ब्लॉग पण बघितले की ती क्रीम आणतात आणि वापरतात पण सक्षमीला गरज लागली नाहीये. फोड वगैरे काय आलं नाही तिथं. आणि आता तिला ताप आला त्या दिवशी फक्त तो पण एवढा नव्हता 100 होता फक्त 100च्या पुढे नव्हता गेला ताप. औषध पिला सकाळपर्यंत नॉर्मल झाली. ताप पण एवढा तापली नव्हती बाळ. आणि ती सक्षमी आता इथून पुढे काय झालं की 3 दिवस आता रिझल्ट तर 3 दिवस दिसला पाहिजे होता. पण तरी पण तिचा एक वगैरे जर आली तर पाहायला सांगूच तुम्हाला ती गोष्ट आतापर्यंत तुम्हाला आतापर्यंत सांगतोय भविष्य नाही सांगू शकत. तर तुम्हाला अजून ह्या सॅटर्डेला अजून इंजेक्शन तिसरं आहे ट्रिपल पोलिओचं इंजेक्शन असतं ना तर त्या दिवशी आम्ही गेलतो ना तिथे 2च इंजेक्शन अवेलेबल होते संपले होते. हा ते संपले होते तेच ना. मग म्हणजे आपण आपला नंबर ते संपले होते असं झालं. मग ते म्हणले सॅटर्डेला परत यावं लागेल तुम्हाला ते इंजेक्शन एक राहिले ना तेव्हा घ्यायला. मग आता ते इंजेक्शन किती दुखते ते अजून आम्हाला हो ते कुठलं इंजेक्शन नेमकं दुखते ते माहित नाही. कारण हे जे दिलं ना तेवढे इंजेक्शन होतं आणि दोन्ही मांड्यांमध्ये इंजेक्शन दिलेलं ते. त्यामुळं बघू आता काय होतंय. आणि आता पाणी आलेलं मी पाणी भरतो तोपर्यंत तुला तर झोप आली मॅडमला आता काय मला झोप आली मी तरी झोपणार नाहीये. तर ना मला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही बघितलं एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला असं वाटलं की मी सक्षमीला खूप तिच्या ती जाळी खूप जास्त तिची झाकून ठेवते. असं नाहीये. आता पण 1 वर फॅन चालू आहे आणि सक्षमीला डायरेक्ट फॅन खाली झोपवले कारण की 1 वर फॅन आहे खूप कमी हवा आहे त्याची ऑलरेडी. मग तिला खूप जास्त गरम नको हवं म्हणून मी तिला नॉर्मली असं हवेतच ठेवत असते. दुपारचं रात्रीचं फक्त आम्ही 5 वर फॅन ठेवतो त्याच्यामुळे मी तिच्या ना अंगावर टाकते ते जाळी आहे ना त्याच्यावरती झाकत असते. ते झाकून एका साईडने ज्या साईडला तिचं तोंड आहे ना त्या साईडनी अर्ध झाकते. मला दिसती पण ना ती मग हालताना वगैरे उठल्यावर वगैरे मग त्या साईडनी मी अर्धी तिला झाकते. आणि जेव्हा व्हिडिओ करायचे असं ना तेव्हा मी तिला पूर्ण झाकते कारण की तिथं फेस वगैरे नको दिसायला म्हणून. मग तुम्हाला गैरसमज होतं की ती किती झाकून ठेवते तिला जरा हवेत ठेव तिला हवेतच ठेवत असते. तुम्ही नका गैरसमज करून घेऊ. आणि अजून एक गोष्ट तिला फॅन खाली 1 वरती जरी ठेवलं तरी तिला सर्दी होतीये थोडी फुरूक करते थोडी. आता त्यावरती काय करायचं मला सांगा. खूप जास्त नाहीये म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन गेले आहे ना रे. सर्दी खूप जास्त पण नाहीये म्हणून अशी फक्त फुरूक करते. नाही तुला असं व्हायची गरज नाही असं. तर विषय असा की आम्ही सक्षमीचं सगळं सांगतोय तुम्हाला कारण की लय दिवस तुम्हाला सांगितलं नव्हतं गोष्टी या. आणि सक्षमी आता वाटतं मला झोपायचं रुटीन पण चेंज झालेलं आहे कारण की काल आता जास्त तिने काही जागवलं नाहीये. रात्री 1 वाजता काहीतरी फिडिंग केली त्याला डायरेक्ट पाठ उठली सक्षमी 5:30ला. आणि आज दिवसभर जागी ती. आता कुठे जाऊन झोपली आज दिवसभर जागी 5 ती पाहिलं तरी झोपत नव्हती.
हो, तर आता- मला वाटलं की नाही का बाबा तिला भूक लागली म्हणून ती उठलीये, म्हणजे नाही का अशी भूक लागली म्हणून अशी करतेय, पण नाही, तिला मी 2-3 वेळा फीड केलं तरी पण ती झोपली नाही, ती खेळतच होती कंटिन्यू. म्हणजे असं वाटतं की आज रात्री ती पूर्ण झोपल, फक्त आणि दूध तुमच्याकडे प्यायला गरमी उठेल. वाढली का कमेंट करून सांगा. आमच्या इथं. गरमी खूप वाढली, खूप खूप वाढली. AC ना. आता आम्ही व्हिडिओ करतो ना, व्हिडिओ असे आमच्या अंगावरनं घामा सगळे असे घुम 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 तरी खाली पण तरी पण एसी नाही घेणार आहे मी. काय म्हटलेलं आहे बघा, एसीचं खूप लाईट बिल येतं माहिती आहे मला, मान्य आहे. एसी लावला ना, दरवाजा वगैरे बंद करायचं, थोडंसं गार झालं घर तर बंद करायचा, म्हणजे हिला पण त्रास नाही होणार आणि आपल्याला पण काय हे नाही. तुम्हाला सांगायचं एक गोष्ट, आज मी गेलो होतो सिलेंडर आणायला, सिलेंडरचा पडला पडत चाललाय, तर सिलेंडर आणायला गेलो, माझी गाडी बंद पडली. काही जवळजवळ मी 1-1.5 किलोमीटर गाडीचं चाक आहे ना मागचं जाम झालं, चाक ढकलतच नव्हतं पुढं. तशी मी गाडी सोबतच. भर उन्हात 12च्या आसपास ढकलत 1-1.5 किलोमीटर गॅरेज मध्ये नेली पाहिजे. बापरे. अक्का मी व्हिडिओ काढलेली, व्हिडिओ टाकल तुम्हाला, अक्का व्हिडिओ मी घामाने भरलो होतो. बापरे. अक्का मी व्हिडिओ आणि काढलेला त्यात तू तिथं. टोपी पण नव्हती नेली ना. टोपीचं काय घाम निघत होता गाडी सांगते ढकलून. तुला, असं कधी पण माणसं उन्हात आणि जाते गाडीने नाही. काढला खर्च भरपूर, त्यामुळे सगळं मग कोलमडलं हा ना. सगळं मॅनेजमेंट. तर म्हणून आता मग मला तर असं- तू सांगितलंच नाही, मला आता कळतंय की तू ढकलत गाडी नेली म्हणून. तुला वाटलं गॅरेज समोर गाडी बंद पडली हा, का? मला तू म्हणला की गाडी नीट करावी लागल, तिथं जाणार आहे म्हणून गाडी मला बंद वाटलं पडली की होती, उठली. तर गाईच चला चहा वगैरे पिऊ आता. चहा, कारण की आता भूक लागली, आमची चहा भूक- पी. मावशी येणार आहे आता, दोघांची एकच आज देणार, विचार ना फोन करून. दोघांची एकाच वेळ बरोबर चालू, त्यामुळे ती उठती आवाजाने. हा. आणि आता पहिलं कसं होतं माहितीये का, किती पण कलवा करा, काय पण करा, थांब. मॅडम अजिबात हलत मम्मी नाही. पण आता मम्मी थोडा जरी आवाज आला ना, तिला लगेच कळतं मावशी आणि आली मग का? ती जागती. असं करते ती आता. म्हणजे आता ती मोठी मोठी व्हायला लागली, अजून ती गुण करणार आहे. आता आम्हाला सगळ्यांना नवलच वाटणार आहे. बसला पुढे येऊन बाई रडती म्हणून तेव्हा पप्पाला रडवून दाखवते. वाव. आहा. आई. आजी काय करती, मालिश करती. स्ट्रॉंग बनायचं बाजूला, स्ट्रॉंग बनायचं. हाय, कोण कोण आल्या मालिश करावीच लागणार ना तुला. सक्षमीला Strong बघायला? बनायला काय करायचं बरं सांग तुम्हाला. थोडंच फक्त झालं, मग नाव करायची. तर पाहिलं जेवण चालू आहे, आणि तुम्ही खूप दिवस एक नोटीस करत असताना गोष्ट, हा रेड ड्रेस खूप दिवस मला माहिती आला ड्रेस घालून. तुम्हाला पण माहिती असणार बघून बघून. नाही तर काय, तर पाहिलं जेवणाला, पायलचं जेवण काय आज मेनू मेथीची पातळ भाजी, भाकर आणि भात. तर पायलचे पार्सल आलेले आहेत, काय काय तुम्हाला सांगतो मी नंतर दाखवते. हे बघा, हा एक आला, एक ड्रेस, मी पॅन्ट आहे, पॅन्ट आहे, ह्यात काय टॉप आहे, शर्ट. 2 टॉप मावला तिने वेअर करेल. तुम्हाला हे मिनी ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला इंस्टाग्रामला पाहिजे. नाही नाही, ब्लॉग मध्ये पण दाखवलं. आता ओपन करू का? ठीक आहे. आणि ह्यात आलेलं आहे, ह्यामध्ये आलेलं बेल्ट, मॅटर्निटी बेल्ट आहे. हे तिन्ही गोष्टी आम्ही ऑर्डर केल्यात, ह्यातलं काय प्रमोशनसाठी आलेलं नाही आहे. तरी पण चांगलं असेल तर तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू. जर चांगलं असेल तर तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू. पाहिलं तर जेवते. विषय तुम्हाला सांगते बघा, मला करायला लागतात मिनी ब्लॉग, ठीक आहे. आपले हे यूट्यूबचे ब्लॉग करायला लागतात, इन्स्टावरती रील शूट करायला लागते, कॉन्टेंट वगैरे करायला लागतं, ठीक आहे. आणि हा अशा ड्रेसवरती मी किती व्हिडिओ शूट करणार, बरोबर ना. एकच ड्रेस होते, खूप दिवस झालं. मग मी काय केलं, शर्ट मागवलं. म्हणजे शर्ट कसं मी फिडिंग पण तिला करू शकते बाळाला इझिली, माझं काम करता करता मी फीड करू शकते. पण बाकीचे जे ड्रेस मी नाही घालू शकत, म्हणून नाही का मी शर्ट आता स्वतः मी ठरवलं की मी शर्टच वापरणार आहे. शर्ट आणि असं लूज पॅन्ट असते ना, तरी टाईपमध्ये, जोपर्यंत सक्षमी मोठी होत नाही तोपर्यंत. म्हणजे त्या टाईपमध्ये माझे व्हिडिओज पण होईल, मिनी ब्लॉग पण होईल, म्हणजे माझी बाकीचे कामं पण होईल, मी प्रमोशन पण करू शकते ना. म्हणजे एकदम मी पण चांगली राहिले की प्रमोशन पण मी त्याच कपड्यावर करू शकते. नाही तर मग मला दिवसाला 3-4 कपडे बदलायला इतकं जीवावर येतं ना, असं वाटतं की मला कोणीतरी खूप मोठं काम सांगितलं आहे कपडे चेंज करून व्हिडिओ करायला. उन्हाळ्याचं मला नाही होत कपडे चेंज करायला, म्हणून शर्ट बेस्ट आहे. रात्री तर काय आपण नाईट कपडे वेगळे घालत असतो, गरमीमुळे आता आहे ना मी एकदम पातळ पातळ नाईट कपडे घालते, एकदम हेवी पण नाही घालत आहे. तर पायल तू जेवून घे प्लीज. मी मधनच पायला कट करू, कारण सक्षम उठायची आहे आणि पायला बोलायची आहे, तर हळूहळू जेवते. पायल जेवून घेईल आणि एक प्रमोशनची व्हिडिओ करायची. प्रमोशनची व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला सगळे पार्सल ओपन करून दाखवतो. आता सक्षमी उठली आहे आणि मला काम जास्त वाढावं नको म्हणून प्रतीक बघा मला कपड्याच्या घड्या परत घालून देतो. रोज मला कपड्याच्या घड्या घालून देतोय. त्याला म्हणत असते मी नको करत जाऊ, एवढं नको करत जाऊ, तरी पण ऐकत नाही. बघा काय बोलू आता मी. कोणत्या देवाला मी नमस केला होता, का केला होता? मला काय कळा ना. का केला होतास? हा, तुझ्यासाठीच केलता. केला कपड्याच्या होतास तू कपड्याच्या घड्या घालशील, माझं काम करशील म्हणून. केला होता ना, तर दिवस माझ्याकडनं काम करून गेला. मी नाही करत कधी असं.
कसं मग तुला बसायचं नमस्काराला मी माझं बसलो असतो टीव्ही बघत केलाय नवं चांगला नवरा भेटून दे त्याने सगळं काम करून दे. सगळं काम करून नाही माझ्या चांगला नवरा भेटून ठेवतो चांगला म्हणजे चांगला म्हणजे सगळं झालं चांगल्यामध्ये हो सगळ्या तुम्हाला गोष्टीत एक चांगला पोरगं. सगळ्या गोष्टीत त्याला मी चांगला. आणतो ताब्यात का नाही? मग आला तू मग ताब्यात माझ्या. सोळा सोमवार उपास करायला कोणाकडे तू आला मग माझ्या ताब्यात. काय करायचं आता घालतोय बिचारा माझ्यासाठी कपड्याच्या घड्या रोज घालतोय पडद्याचे नको घालू लावून कायम टाकायचे. स्वरूपी नाही घालणं. हो ते पण आहे पडद्यांच्या घड्या नको घालू ते लावायचे आज धुतलेत ना ते. आता प्रमोशन करण्यासाठी आता किती वाजले प्रतीक? अगं. 11 वाजलेत आणि मी आत्ता प्रमोशन करतेय कारण की दिवसभर मी झोपा काढत असते गाईज. आणि झोपा नाही आज साक्षी मी दिवसभर जागी होती म्हणून वेळ नाही भेटला हा ती पण जागी होती पण आज झोपलेलं आहे मी खरं सांगायचं तर. पण कसं रोज माझ्या झोपा चालल्या ते त्याच्यामुळे मला हे प्रमोशन आता रात्री शूट करावं लागलं. तर चला तुम्हाला आज मागवलेला बेल्ट दाखवते मॅटर्निटी बेल्ट. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना खरं सांगते रिव्ह्यू गप्तोस का जर नाही खरंच चांगला जर असेल ना तर तुम्हाला मी रिव्ह्यू देईल आणि तुम्ही सुद्धा हा मागू शकता. आणि लिंक सुद्धा मी देईल इंस्टाग्राम. ओके रील मध्ये पप्पा कॉपी करतात आणि सक्षमीला ऐकून दाखवतात मी काय बोलते ते. तर मंडळी आता तुम्हाला हे कंबर दाखवायची. मी पहिला ना मी स्वतः पहिला बेल्ट लावून बघितला की हा बेल्ट किती कम्फर्टेबल आहे. आता हे बघा हे तुम्हाला दिसतंय हा बेल्ट आहे पूर्ण ठीक आहे. हे बघा पार्टन पण ह्याच्यानी एकदम पॅक झाली एकदम हलत नाही काय नाही एकदम मस्त वाटतंय पोटाला पण एकदम पॅक वाटतंय छान. लेट झाला पण आणि हो लेट झालं मला बेल्ट घ्यायला पण घेतला बाबा एकदाचा. आता थोडीशी आपण पोट एवढं माझं नॉर्मली पहिलं पण मला होती थोडीशी ढेरी पण तरी पण ती ढेरी पण कमी करायची म्हणून हा बेल्ट आम्ही मागवलेला आहे. ठीक आहे कंबर पण एकदम मस्त राहते दुखत पण नाही. आणि प्रत्येकदी मला हा बेल्ट खूप मागं लागून घ्यायला लावलाय. घे तुला बेल्ट घ्यायचा घे 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 म्हणून त्यांनी ऑर्डर केलाय हा बेल्ट. तुम्हाला आता लिंक तुम्हाला ह्याची इंस्टाग्रामवरती शॉर्ट मध्ये भेटणार नाही इंस्टाग्राम रीलला भेटणार तुम्हाला. ठीक आहे आता हा बेल्ट तुम्हाला दाखवते कसा आहे. बघा हा झाला ह्याचा पहिला भाग आणि हे प्रमोशनला नाही आलेलं आहे. किती सांगलं की 500 रुपयाच्या आतमध्ये हा बेल्ट येतो एकदम रिझनेबल रेटमध्ये. ज्यांची डिलिव्हरी होऊन गेली ज्यांची होणार आहे ज्यांची झाली आहे त्यांनी हा बेल्ट घ्या. वयस्कर काकू मावशी कोणाला पण वाटलं ना कमरेचा प्रॉब्लेम तरी वापरू शकतो असं काही नाही. प्रेग्नेन्सीमध्येच वापरायचे कम्फर्टेबल खूप जास्त. हे बघा आता हा मी वरचा भाग काढला मग अशी. आता हा आहे अजून एक खालचा लेअर. ठीक आहे हा दुसरा बेल्ट आहे. आता हा जो आहे तो आहा काय भारी वाटते बेल्ट लावल्यावरती. काढल्यावरती एकदम असं फुल सपोर्ट वाटते का? हो काढल्यावरती नाही का एकदम असं अंग ढिलं झाल्यासारखं वाटतंय. पण बेल्ट लावल्यावर असं नाही का तरतरीत जरा वाटत होतं मला. बांध की माता बांधूच ठेव असं नाही का एकदम नाही बघ पोट एकदम पॅक राहते चांगलं भारी वाटते. कमरेला पण एकदम आहे का छान सपोर्ट आहे बघा कम्फर्टेबल खूप जास्त आहे. बघा मागून पण छान छान आहे हा बेल्ट म्हणजे स्वस्त मस्त. आणि असाच बेल्ट मी सेम 1400 रुपयाला बघितला होता ऑनलाईनच. सेम बेल्ट फक्त कलर वेगळा होता. ह्यातून ब्लॅक कलर पण होता त्यांच्याकडं. म्हणजे मी इन्स्टाला बघितला होता पण तो 1400 म्हणजे 1500 रुपयाला होता. खूप जास्त महाग होता पण काम तर सेमच करतं पोट पॅक करायचं. त्याच्यामुळे हा 500 रुपयाच्या आतमध्ये बरं आहे की नाही. तर चला आता हा ब्लॉग नाही कपडे दाखवायचे तुम्हाला थांबा. हे बघा मी ही पॅन्ट मागवली आहे व्हाईट स्ट्रेचेबल आहे. वाव स्ट्रेचेबल आहे बरं झालं येणार आहे. फिरायला मावले घर झालं ओरली लूज आहे बाबा तू बघतोय का खालून किती लूज आहे पॅन्ट. हे बघ आणि एकदम खाली आहे. फक्त 300 रुपये का काहीतरी 300च ना. तूच पेमेंट केले ना 260 आणि 210 हा म्हणजे कमी रेटमध्येच आहे. सो उन्हाळ्याचं घालायला चांगलं आहे. ठीक आहे हलकं फुलकं एकदम मस्त मस्त. आणि मला वाटलं की कमरेला येते का नाही पण आता हे ट्रान्स्ट्रेचेबल आहे म्हणून. आणि हा एक क्यूट असा शर्ट आहे. मी पहिलं बघणार आहे हा शर्ट कसा वाटतोय पण मी अजून 2-3 शर्ट मागवणार आहे. आणि हा पण कॉटनचाच आहे छान चांगलं आहे ना उन्हाळ्यात घालायला. आणि मी फिडिंग पण करू शकते जर बाहेर कुठं जायचं म्हणलं आम्हाला तिघांना जर जायचं म्हणलं सक्षमीला घेऊन हो 2 होते ना एकच होता तर मी बाहेर गेल्यावर पण फिडिंग करू शकते. ठीक आहे आता सध्या तर तिला अंगावरच दूध आहे म्हणून हे असे बटनवाले कपडे बरे आहेत बाबा. हा शर्ट हा एक शर्ट मागवलाय छान आहे ना. कलर पण एकदम लाईट आहे एकदम छान लाईट कलर असा बटबटीत नाही आहे. आणि हा आता मी आहे ना हे कपडे ना हे जे 2 कपडे आहेत हे मी आता वॉश करणार आहे. हे बघा तुम्हाला असं वाटतं हिले आत्ती करते बाबाला एक्स्ट्रा ओव्हर करते. नवीन कपडे आणल्या कोण धुतं आणि कोण घालतं धुवून. मी घालते मी अशीच आहे
वाकडी येडी डोक्यात पांगळी. कारण माझं लहान बाळ आहे घरी आणि लहान बाळ असल्यामुळं मला हे सगळं जे काही बाहेरून मी सामान आणते ते धुवून वापरण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की बाळ लहान आहे, हे कपडे घालून मला तिला घ्यायचं असतं. ठीक आहे, हे नवीनच कपडे तरी पण मी हे वॉश करूनच घालणार आहे उद्या. आता हे मी वॉश करणार आहे आता 11 वाजता वॉश करणार. आता 11 वाजलेत रात्री आणि हे आता धुते आणि हे उद्या घालणार आहे कपडे. ठीक आहे, उद्या दाखवते तुम्हाला घालून कशी दिसते. तर चला आता मी तुम्हाला दाखवलंय जे जे काही मी मागवलं होतं ते. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आम्ही लवकरच फिरायला सुद्धा जाणार आहे बाहेर. मी जाणार आहे, सक्षमीला घेऊन 2 जण जाईल. जर का प्रतीक आला नाही आमच्यासोबत तर. मला आता घरात बसून खूप कंटाळा आलाय, खूप जास्त कंटाळा आलाय. हे असं गरमीमध्ये बसून आहे ना, हे बघा तुम्ही, हे अंगामध्ये सगळं पाण्याच्या लाटा आल्या. Come on, you can do it. Come on. Come on, my girl. Come on, you can do it. बाय गाईज. You can do it. Come on, fast.